नमस्कार मित्रांनो, आमच्या लाईफ विथ नीलप्रिया युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज प्रियंकाच्या बहिणीने मला स्पेशली जेवायला बोलवलंय, कारण तिने चिकन केलेलं आहे. आणि तुम्ही गेस करू शकता प्रियंकाला का नाही बोलवलंय. आता तू आधीच सांगितलं चिकन बनवलंय. क्या ब्लॉगर बनेगा रे तू. प्रियंका व्हेजिटेरियन आहे. सो ती प्रियंकाची बहीण कधी पण घरी जेवण बनवते, चिकन बनवते स्पेशली. तर तेव्हा मला बोलवते चिकन खायला. सो बट प्रियंका माझ्याबरोबर नेहमी असते. ती डाळ भात किंवा तिच्यासाठी काहीतरी आम्ही पनीरची भाजी मागवतो. ठीक आहे, पण आता तू तिला माहित नव्हतं आज एकादशी, आणि आता मी मम्मीला खाली जाऊन सांगणार आहे. कारण मम्मीने आमच्या दोघांच्या वाट्याचं जेवण बनवायला घेतलेलं, पण माझ्या कॉल्समुळे मी सांगू नाही शकले. ऍक्च्युली आज आमचा गॅस पण संपला सकाळीच अर्धवट जेवण करताना, नशीब टिफिन बनवून झालेला. सो मग आज रात्री, आज आणि उद्या जोपर्यंत गॅस येत नाही तोपर्यंत, सिलेंडर येत नाही तोपर्यंत मम्मीच्या इथेच आम्ही जेवणाचं करणार होतो. पण आज कॉलच्या गडबडीत कंटिन्यू 8 वाजेपर्यंत काम केलं, आणि मला ऍक्च्युली वेळ नाही भेटला मम्मीला सांगायला. आणि आता जस्ट मम्मीला कॉल केला तेव्हा मम्मीने चपाती बनवून ठेवलेली आणि डाळ भात पण बनवून ठेवलेला. सो आता तो मला खावा लागणार. हा तर चिकन असल्यावर बिलकुल खाणार नाहीये. पण चिकन कसं पण तरी पण आता मम्मीला माहित नाहीये दीदीने का बोलवलंय. सो आता मी जाऊन ना भांडं फोडणार आहे दीदीचं पण. दीदीला पण चांगल्या शिव्या बसणार आहे. आणि ना आता कारण एक असणार आहे, तिने आधीच सांगितलं की मल्हारने सांग, तिला माहित नव्हतं ऍक्च्युली आज एकादशी आहे, पण मल्हारच्या नावाखाली नेहमी ह्या सगळ्यांना चिकन खायला भेटतं आणि ओरडा भेटत नाही. कारण की आता त्याने सांगितलं म्हटल्यावर मम्मी त्याला थोडी ना काही, कारण तो एवढं खाऊ नाही शकणार, मग राहिलेला आम्ही खातो. आणि अजून एक गोष्ट की असं होतं की दीदी मला जास्त पीस वाढायला गेली. नाही लास्ट टाइमचं बरोबर सांगत थांब जरा. लास्ट टाइम काय झालेलं, दीदीने बोलवलेलं खायला, आणि मल्हार, निलेश आणि सूरज असे तिघे बसलेले. सो मल्हारनं सूरज आणि निलेशच्या मध्ये बसलेला, आणि दीदीने प्लेट वाढलं आणि मल्हारचं लक्ष गेलं निलेशच्या ताटाकडे. त्याने बघितलं की ह्याला जास्त पीस आहेत. त्याने ह्याच्या ताटातले पीस काढून घेतले आणि बोलला की मम्मा काकाला तू जास्त दिले. आणि ताटातले डायरेक्ट काढून घेतले, विचारलं पण नाही, कमी पण नाही करायला सांगितले. डायरेक्ट काढून त्याने स्वतःच्या ताटात घेतलं का सूरजला दिले माहित नाही, पण याच्या ताटातून काढले. बघू आज परत ट्राय करतो असं काहीतरी करायला. काय माहित नाही काय रिस्पॉन्स, पण तो चिकन असलं म्हणजे चिकन असलं म्हणजे तो निलेश त्याचा फेवरेट आहे, पण चिकन असलं ना त्याचे मम्मी पप्पा पण फेवरेट नाही आणि कोण नाहीये. सो माहित म्हणजे तो तर तू पण आज त्याच्या पुढे काही नाहीये, म्हणजे चिकन पुढे त्याच्यासाठी काही नाहीये, कोणच नाहीये. सो आज आम्ही बघू, ट्राय करतो सेम इन्सिडन्स परत करायला. काय करतो त्याची रिएक्शन, प्रियंकाच्या आईची रिएक्शन पण आम्ही कॅच करू. मम्मीला मी सांगते की मम्मी दीदीने चिकन बनवलंय आणि त्यासाठी तिने बोलवलंय. ऑब्व्हियसली मम्मी काहीतरी बोलेलच. बिचारीने आता जेवण केलंय, डाळ भात खाते मी आणि जाते. बघूया मग रिएक्शन्स कसं होत आहेत. ओके चला कॅमेरा पण बंद करणार. करतो. हा कसं काय लवकर आला. दीदीने काय बोलवलंय माहितीये का? माहितीये काय? तुला काय एखादं नाही ना, बघ ना कॅलेंडर बघत नाही ती समोर येते. कॅलेंडर चिन्याने सांगितलं, चिन्याने काही सांगत कॅलेंडर बघायचं. जाऊ दे जाऊ, काय नाही होत, काय नसतं रे शास्त्र. जेवायला आली ना कोल्हापूरची, ती म्हणली आम्ही खातो पण एखादा सोमवार पाळतो. विचार पप्पांना. ती म्हणली तुम्ही माळकरी म्हणून तुमच्या घरी जेवाय, आम्ही कोणत्या घरी जात नाही. हा काय मम्मी माझी अरे आपण कोंबडीचे पाय खातोय, कोंबडी कशी चालणार, कशी चालणार. तू ये इकडे जेवायला ये, ते जाऊन दे. अरे ती फोटो काढते.
मला माहिती डाळभात खाऊन आलाय हा पण डाळभात खायला बसलेलं माझ्यासोबत. डाळभात केलेलं स्टार्टरला तो मेन कोर्स खावणार आहे. मोदी खा निलेश, मोदी खाय कर मोदी खाय. चिनू अरे काकाला जास्त चिकन दिलंय, काकाला जास्त चिकन दिलंय, चिनूला दिलंच नाही चिकन. त्याचं झालंय का खाऊन? त्यांनी भात आणि चिकन खाल्लं आणि झोपला. त्याला बोलली ना तुझ्या डॅडीला कंप्लेंट करणार आहे, तो मार खायच्या भीतीने झोपून गेला मगाशी. तो चिंता काढतो साईडला. चमचा मी काढून ठेवलं होतं. आहे काय मल्हार सोबत बसते मी. मम्मीला नाही चिकन मी खायला. मम्मी बघते मी तुला. मम्मी वाटतोय का मी भरवायला बोलतो? तू मम्मी ए, आहेस? मी दे ना. नाहीये. तू कोण आहे? ओय मम्मी तू चपाती खाणार आहेस. मी का चपाती खाऊ? तू चिकन खाणार आणि मी चपाती खाऊ? मला माझ्या हातावर ठेवलीस तू. खाते मी. हे बघ चपाती बनली ना. चपाती वाजली मी बरं. बघा याचा अभ्यास बघा. अरे अभ्यास कर ना. ये आम्हाला भेटला. सो गाईज आम्ही आलो आहोत पोहे खायला सकाळी सकाळी. नको सकाळी सकाळी आता कशी एनर्जी आली. याची- शी. बोल बोल. मी दिसतच नाही. आम्ही एका ठिकाणी, मला डाऊट होता मे बी असेल तिथे, पण हा आहेच आहेत ते लोक. सो थोडं छान आणि म्हणते वाटतं. कुठे घेऊन जात नाही. कुठे घेऊन जात नाही. आयुर्वेदिक फिरवतोय. चाल. मस्त पोहे दिसत आहेत. त्यांचे पोहे खरंच छान असतात. सो हे बघा पोहे घेतलेले आहेत मस्त. चटणी आणि पोहे कोणी कोणी खात असतील बरेच लोक. भूक मला लागलेली पण पहिले हा खातो. चलो मी पण खाऊन घेतो. चांगले आहेत ना, टेस्टला चांगले लागतात. खाऊन झालेलं आहे. टेस्ट ओके होती. मेदू वड्याची तर मला वाटलेलंच, एक्सपेक्टेड होतं, पण स्टील आता इच्छा झालेली. गरम गरम समोर काढत होते ते वडे, मेदू वडे. आणि ऍक्च्युली सांबर आता असे चांगल्या चांगल्या फ्रँचायझीजचं खायची सवय झाल्यावर परत हे असे बाकीचे मग नाहीच आवडत. हॉट इडली वगैरे एकदम भारी लागतात. त्याच्यानंतर मी बनवलेले पण खूप भारी असतात. भारी असतात, क्रिस्पी. आणि सांबार तर किती मस्त असतं. कधी कधी मला हॉट इडलीचं पण नाही आवडत. कधी कधी आम्ही अख्खी कढी भरून दोघेच पितो. कढई भरून सांबार असतं, आम्ही दोघं खातो. एवढं भारी होतं. खातो नाही पितो. हा तेच तर. हॅलो फ्रेंड्स, प्रियंका आता फुलके बनवते. आज आम्ही 9:45चा दशावतारचा मूवी पाहायला जाणार आहोत. सो आम्ही तुम्हाला सांगू तो कसा होता. प्रियंकाचे फुलके फुगतायत का बघूया. फुगत नाही, फुलतायत का बघूया मगाशी फुलके. फुगलेला पण तू रेकॉर्ड नाही केलंस. आता बघूया फुलतायत का फुगतायत. अरे कमी गोल फिरवू शकतो. कॅमेराकडे कमी लक्ष दे. फुलायला लागलाय फुलका. बघ किती मस्त झालाय बघ. वाव. किती मस्त फुगलाय फुलका. यू. वा 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 वा. तंदूर फुलका बोलतात त्याला. गब्बस काय पण स्वतःच इन्व्हेन्शन नको करू. माझ्या हाताला चटका बसला व्हिडिओचा. चला आता फुलके आणि काय पनीरची भाजी केली आहे प्रियंकाने. पनीरची भाजी. पनीरची भाजी पण शॉर्टकट मध्ये दाखवतो तुम्हाला. 10 मिनिट पनीरची शॉर्टकट भाजी. मध्ये नको दाखवूस. शॉर्टकट मध्ये केली असं. माझ्या हाताला खरंच लय जोरात चटका बसला. आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आम्ही चाललोय मूवीला. उड्यावर. सो प्रियंकाचा भाऊ अजून आलेला नाहीये ऑफिसवरून. खाली आला असेल माहित नाही. हा आम्ही आता रेडी झालोय. खाली जाते, खाली जाऊन पटापट लाटते. मला एक माहित नाही पण लाटून ठेवते. सो पोळ्या पोळ्या लाटून ठेवल्या. पोळ्या नाही बोलत त्याला, फुलके बोलतो. फुलके. पोळी पुरणपोळी असते. जातो पटकन रेडी होतो. 9ला 10 कमी. आय डोंट नो तो आलाय की नाही, डाऊटफुल आहे.
खाली गेल्यावरच कळेल आणि त्याच्यामुळे लेट होणार आहे. देखो ये नारी अभी भी फुलके ही बना रही है. मगाशी फक्त अवतारात होती, आता मस्त दिसते. आता जरा पण फुलकेच चालले. फुलके कॉमन आहे त्यामध्ये. मूवीचा टाइम होत आलाय, 9-10 झाले. स्टील आम्ही अजून घरीच आहोत. ज्याच्यासाठी बनवते तोच नाही आला अजून. तोच नाही आलाय. बघू आता त्याला ठेवून जायचा की घेऊन जायचा हो. तोच विचार आहे. रुसून बसेल ना, रुसून बसेल मेहुणा. मेवण्यांची पाहुणी. गरम किती झालंय बघ मला. बायको रुसली तरी चालेल पण मेवणा नाही रुसला पाहिजे. फ्रेंड्स, तो रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्ही मूवीवरून आलेलो आहोत परत. सो मूवी खूपच छान होता. हो मस्त होता. स्टोरी पण सुंदर आहे आणि ऍक्टिंग पण खूप छान होती. हा मूवी बघायचा प्लॅन नव्हता आमचा, वेगळा होता. right. पण बरं झालं की सूरजला हा बघायचा होता, 2-3 दिवसापासून बोलत होता. सो बघितला आम्ही. मस्त मूवी होता. तुम्ही पण नक्कीच बघा. ओके गाईज, सो आम्ही हा ब्लॉग इथे संपवत आहोत. असं सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब